नमस्कार मित्रो, इस्टॉपेलचे सूत्र आणि वाटपाचा दावा या संदर्भाने आज आपण माहिती बघूया। बघा, सगळ्यात आधी इस्टॉपेलचं सूत्र काय आहे की एखाद्या माणसाने कुठल्या तरी कामासाठी होकार दिला असेल तर त्या होकाराच्या आधारे इतर लोकांनी अजून बाकी काही कामं केली, मग या केसमध्ये हा जो आधी होकार देणारा आहे या होकार देणाऱ्या माणसाचा त्या कामामधून विड्रॉ करण्याचं, बाहेर पडण्याचं किंवा नकार देण्याचा हक्क जो आहे ना तो संपुष्टात येतो। हे नकार देण्याचा हक्क संपुष्टात येणे म्हणजेच इस्टॉपेल असं ते सूत्र आहे। बरं, हे सूत्र आपल्या कायद्यात कुठे लागू होतं, वाटपाच्या दाव्यात कुठे लागू होतं? बघा, 4-5 भाऊ आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, जमीन आहेत। समजा या भावामध्ये त्या जमिनीची का प्रॉपर्टीचं वाटप झालं आहे, सगळ्यांनी आपापला हिस्सा घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्या जमिनीत ते वहिवाट करत आहेत। आता होतं काय, समजा जमिनीचं जर वाटप झालं असेल 4 भावामध्ये, तर ज्यांनी आपापला हिस्सा घेतला ते संबंधित हिस्स्यामध्ये काहीतरी काम करतात म्हणजे काय करतात, एकतर विहीर खोदली जाते किंवा इरिगेशनची काहीतरी आपल्या याच्या सोय लावली जाते, कंपाऊंड केलं जातं की अजून कुठल्या तरी डेव्हलपमेंट त्या जागेवर केल्या जातात। हे डेव्हलपमेंट हे जे भाऊ आहेत हे जेव्हा करतात त्याचा आधार काय असतो की 4 भावामध्ये जेव्हा वाटप झालं तेव्हा सगळ्यांनी होकार दिला होता त्या वाटपाला, त्या आधारे त्या होकारावर यांनी हिस्सा पण घेतला, वहिवाट पण केली आणि वेगवेगळे डेव्हलपमेंट केले। म्हणजे जे काही सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स आहेत त्या डेव्हलपमेंटचा आधार काय, 4 भावांनी भरलेला होकार। त्याच्यामुळे हा जो होकार आहे या होकाराच्या आधारे प्रत्येक भावानी आपापल्या हिश्श्यात नवीन डेव्हलपमेंट केलं। त्याच्यामुळे जो सुरुवातीला होकार भरण्यात आला त्या होकारापासून आता विड्रॉ करता येऊ शकत नाही किंवा या वाटपाला आता पुढे 10-12 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर एखादा भाव उठून किंवा भावाचा मुलगा उठून नकार देऊ शकत नाही। हे नकार देण्याचा हक्क संपुष्टात येणे किंवा रद्द होणे म्हणजे इस्टॉपेल लागू होणे असं कायदा म्हणतो। आता हा इस्टॉपेल जसं या वाटपाच्या दाव्यात लागू होतो तसंच तडजोड पुर्सीसमध्ये सुद्धा लागू होतो। आता तडजोड पुर्सीस काय आहे, समजा 2-4 भावामध्ये प्रॉपर्टीवरून काही वाद झाला किंवा अजून कुठल्या गोष्टीवरून वाद झाला आणि तुम्ही कोर्टात दावा दाखल केलात। कोर्टात दावा बरेच वर्ष चालल्यानंतर कुठेतरी एका पॉईंटला असं होतं की नाही, आता हे लढण्यापेक्षा पण तडजोड पुर्सीस करूया आणि 4-5 भाऊ मिळून तडजोड पुर्सीस दाखल करतात आणि मग कन्सेंट डिक्री इश्यू होते कोर्टामधून। ही कन्सेंट डिक्री जी आहे ती तडजोड पुर्सीच्या आधारे इश्यू होते। तडजोड पुर्सीवर सगळ्यांनी सह्या केल्या असतात, म्हणजे काय, होकार भरलेलं असतं। मग त्यानुसार तुम्हाला कन्सेंट डिक्री मिळाली, नंतर कधीतरी भाऊ एखादा जातो, उठतो की नाही मला ती तडजोड पुर्सीस मान्य नाही, कन्सेंट डिक्री मान्य नाही, आणि कारण काय सांगतो की माझी संमती नव्हती, वकिलांनी मला चीट केलं, मला व्यवस्थित समजलं नव्हतं म्हणून मी तडजोड पुर्सीवर सही केली, आता मला ते मान्य नाही म्हणतो आणि जाऊन चॅलेंज कुठे करतो, हायकोर्टात करतो। इथे पण तोच सूत्र लागू होतो, कुठला, इस्टॉपेल। का, कारण तुम्ही तडजोड पुर्सीवर सही केलात त्या आधारे कोर्टाने डिक्री दिली आणि मग जे काही भाऊ आहेत त्यांनी त्या आपापल्या वाटेला जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केले, त्यांनी पुढे सबसिक्वेंट ॲक्टिव्हिटीज केली। आता हा जो तडजोड पुर्सीवर सही करणारा भाऊ आहे तो विड्रॉ करू शकत नाही, त्याला इस्टॉपेल लागू होतं। थोडक्यात इस्टॉपेल म्हणजे काय, तुमचा एखाद्या प्रोजेक्टमधून, एखाद्या कॉन्ट्रॅक्टमधून, एखाद्या करारामधून विड्रॉ करण्याचा हक्क संपुष्टात येणे म्हणजे इस्टॉपेल। बरं, या संदर्भाने काय जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसत आहे ते इस्टॉपेलचं जजमेंट आहे, ते वाचून घ्या आणि हा जो कन्सेप्ट आहे अजून डेप्थमध्ये समजून घ्या। मित्रो, ही होती माहिती इस्टॉपेलची। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।